नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊजची चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, ब्लाऊजवरून मापं घ्यायची बरं का आपल्याला, तर कशा पद्धतीने आपण माप काढू शकतो ते पण बघायचं आहे। बघा, इकडे ना पूर्ण लंबाई घ्यायची पहिले, तर पूर्ण लंबाई इथे आहे ना 13 आहे, तर मला 14 घ्यायची। बघा, इकडे मी 14 लिहिते बरं का, इकडे 14 पूर्ण लंबाई। हां, आणि जो छातीचा भाग राहतो ना, तो घडी कितीची घ्यायची, तर बघा ब्लाऊजवरनं मापं काढायची बरं का। मला एका ताईची कमेंट होती काल की ताई ब्लाऊजवरून मापं कशी काढायची ते सांगा। तर बघा, इकडे अशी ब्लाऊजची घडी करायची व्यवस्थित असं ब्लाऊज, आणि त्याच्यावरनं बघा इथून तर इथून मेजर टेप ठेवायचा आहे आणि माप काढायचं आहे। तर बघा 16 आलं आहे, तर एक घडी 8ची येईल बघा, तर ही एक घडी 8ची झाली बघू शकता तुम्ही। म्हणजे 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, आणि कमरेची पण त्याच पद्धतीने काढायचं आहे बरं का। तर बघू शकता इथून तर इथून मेजर टेप ठेवायचा आहे व्यवस्थित बरं का। आणि बघा इकडे ना किती आलं आहे, 13 आलं आहे, तर ते एक घडी 13 म्हणजे पूर्ण कमरेची फिटिंग 26 आहे, तर पुढचा भाग आला आहे 13चा, आणि 13 नंतर अर्ध करायचं, एक घडी काढायची ना आपल्याला। तर इथं येतं आहे 6.5। कमरेची फिटिंग खूपच कमी आहे बरं का, 6.5 आहे एक घडी। असं या पद्धतीने ना मापं काढायची, आणि नंतर मग स्लीव काढून घ्यायची आपल्याला। स्लीव पण बघू शकता तुम्ही बाही, तर पूर्ण लंबाई 9 आहे, तर 9मध्ये 1 इंच वाढवायची, तर इथं 10 घ्यायची म्हणजे। आणि दंड घेरा आहे ना, ते याच्यावरनं अवलंबून राहतं कस्टमरवरनं। तर बघा 4.5 आहे, तर आपण 1.5 इंच वाढवायचं आहे। 4.5 इथं घ्यायची फिटिंग, आणि त्याच्यानंतर 1.5 इंच वाढवायचं। ते मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजमध्ये कटिंग करताना दाखवते, बघू शकता तुम्ही। आता आहे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे, आणि 4 फोल्ड करायचं आहे बरं का। तर 4 फोल्ड केल्यानंतर बघा आपली ब्लाऊजची लंबाई ना इथं पूर्ण मी तुम्हाला आता पुढे ना व्यवस्थित कटिंग करून दाखवते। बघा इकडे मी ना 4 फोल्ड केलं आहे, आणि आता कट करून घेते, जेणेकरून आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग होतील। योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे बरं का। आणि बघा इकडे मी तुम्हाला मापंसुद्धा लिहिलेले आहे, ते काही नावं वगैरे नाही लिहिलं, असं म्हणजे लिहिलं। मला एका ताईची कमेंट होती की ब्लाऊजवरनं मापं कशी घ्यायची त्याच्यामुळे। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केलं आहे मी, तर आणि आता ब्लाऊजची लंबाई घ्यायची। बघा इथं लंबाई 13 आहे, तर मी इथं 14 घेणार आहे। आता ब्लाऊजचं वरनं मापं घेतली ना, तर तिथं 13 होती, तर मी इथं 14 घेते, आणि शोल्डर 5.5। आता 8.5च्या 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना, तर 5.5 आपण शोल्डर घेऊ शकतो बरं का। जर 38 साईजचं, 40 साईजचं, 36 साईजच्या वरती आलं ना, तर आपण 6पर्यंत शोल्डर घेऊ शकतो। तर नॉर्मल शोल्डर आपण 5.5 घेऊ शकतो, आणि मुंडा आहे ना 6 घ्यायचा आहे, अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे। इथं शोल्डर 5.5 आलं ना, तर इथं मुंडा 6 घेऊन घ्यायचा आहे। आणि बघा एक घडी आता आली आहे 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, तर एक घडी मी इथं 8 काढलेली, तर इथं आपण 8वरती टिक करणार आहे, आणि 2 इंच जास्तीचा कपडा। एक घडी 8 घेतली, आणि 2 इंच जास्तीचा कपडा, आणि इथे 1 इंचवरती आणि अर्धा इंचवरती छान अशी टिक करून घ्यायची। आणि आता कमरेची फिटिंगसुद्धा आहे ना, बघू शकता तुम्ही 6.5 खूपच कमी फिटिंग आहे बरं का। तर मी इथं थोडं 7 घेते, कारण आहे ना जास्त कमी कपडा पडला तर जॉईंट करायला नको, आणि इकडे 1.5 इंच जास्ती नेहमीप्रमाणे कपडा। बघा पूर्ण लंबाई 14 घेतली बरं का, बघू शकता तुम्ही पूर्ण लंबाई 14 घेतली, शोल्डर 5.5 घेतलेले, मुंडा 6 घेतला आहे। छातीचा जी आपली मेन चेस्ट राहते ना, ती 32 आहे, 32चे 4 भाग घड्या केल्या, तर एक घडी 8 आलेली, आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे। आणि कमरेची फिटिंग 7 घेतली, आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला। बघा आता आहे ना ब्लाऊज कट करून घेऊ आपण। अस्तर आहे बरं काही, मेन ब्लाऊज तर अजून बाकीच आहे कटिंग करायचं। पहिले अस्तर कट करून घेते, कारण मी पहिले ना अस्तरवरतीच डायरेक्ट कटिंग करते। आणि आता आहे ना
हा बॅक पार्ट साईडला ठेवते आणि आता फ्रंट पार्ट आहे ना त्याच्यावरनं योगपट्टी काढायची आहे. तर योगपट्टीसुद्धा आपण काढूया आणि हा आहे ना थोडासा कट करायचा आहे. आणि आता पुढचा गळा काढून घेऊ. तर पुढच्या गळ्याची लांबी आहे ना कस्टमरच्या ब्लाऊजवरनं अवलंबून राहते. बघू शकता मी तर तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते की किती घेतली. हे ब्लाऊजसुद्धा मी स्टिचिंग केलं आहे बरं का, तेच परत मापाला आलं आहे. तर इकडे बघा 6.5 आहे ब्लाऊजची पूर्ण गळ्याची लांबी. तर मी इथे आहे ना 7 घेते. हे बघ अर्धा इंच वाढवून घेते कारण शिलाईमध्ये जाते आणि नेहमीप्रमाणे ना 2.5 इंचावरती गळा कट करून घेते. रुंदीला 2.5 इंच आणि लांबीला 7 घेतला आहे. आणि आता योगपट्टी काढून घेऊ. तर योगपट्टी ना मी इकडे 3.5 घेते बरं का आणि इकडनं 2.5 घेते. इथं थोडं माप एक हे होत आहे बघून घ्या तुम्ही. आणि आता आहे ना छान अशी 2.5 आणि 3.5ला जॉईंट द्यायची. तर बघा पुढचा गळा 2.5 घेतला, रुंदीला लांबीला 7 घेतला आहे. त्याच्यानंतर योगपट्टी 3.5ची घेतली, इकडनं 2.5 काढलेली. बघा आता पुढचा गळा आहे ना छान असा गोल गळा आहे, कट करून घेते. पुढे पुढे हुकतं ब्लाऊज आहे बरं का. आणि आता इथं मधोमध कट करून घ्यायचं आहे. पुढे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, मागे हुकचं नाही, त्याच्यामुळे इथं मध्ये कट करायचं आहे. आणि बघा योगपट्टीसुद्धा छान काढून घेतलेली बघू शकता. आणि आता योगपट्टीचे मापं कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. तर बघा इकडे ना पहिला टक्स त्याचं अंतर घ्यायचं आहे 3.5. हे बघा आणि ते आता पहिला टक्स याची लांबी. तर इकडे मी लांबी घेते 2.25 घेतली. आणि आता दुसरा टक्स त्याची पण मधलं जे अंतर राहतं ना तो किती अंतरावरती घ्यायचा आहे. तर इकडे मी 2 इंच अंतरावरती तो दुसरा टक्स घेतला आणि आता हा तिसरा टक्स हा पण 2 इंच अंतरावरती घेतला आहे. आणि हा चौथा टक्स बघू शकता हा सुद्धा 2 इंच अंतरावरती घेतला आहे बघू शकता. खूप छान आणि सुंदर असं मी ब्लाऊज आहे ना योगपट्टी ब्लाऊज 32 साईजचं तुम्हाला पूर्ण फ्रंट पार्ट असं छान पद्धतीने सोप्या पद्धतीने पण सांगायचा प्रयत्न करते. बघा इथं कुठे पण फार्मा वगैरे वापरलेला नाही आहे, का पेपर कटिंगसुद्धा नाही वापरली, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते. आणि बघा इकडं आता हे फ्रंट पार्ट पूर्ण छान असा ड्रॉ झालेला आहे. आणि आता बॅक पार्ट घेऊ आपण. बॅक पार्ट तर हा दाखवला आहे ना